20 वर्ष का त्यांना काय सोलापूर शहर उत्तर का विकत घेतलेला आहे का? आता युवा पिढी आता सध्याला सांगू शकतो की महेश अण्णाच्या पूर्ण मागा युवा पिढी. हिंदूचे डिवायडेशन होत चाललंय. बटेंगे तो कटेंगे. निधीचा अभाव असेल, महेश अण्णांनी निधी दिलेला, निधी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तर तुम्ही कशाचा हिंदुत्व सांगता लोकांना? लोक शहाणे झालेले आहेत. उगाच जातीय दोन समाजात तेढ निर्माण करायचं, हिंदुत्वाला युवकांना भडकावायचं. तिथे आयटी पार्क आणतो म्हणून महेश अण्णाने आता 2 वर्ष झाले उद्घाटन होऊन काहीच नाही, तिथे एक काम नाही. तर दुहेरी पाईपलाईन टाकलेलीच आहे मालकानी. दुष्काळ पहिल्यापासूनच दुष्काळ सोलापूरला शिंदे साहेबांनी आणलेला दुष्काळ आहे. शिंदे साहेबांनी आणलेला दुष्काळ. शेतीचा काय विरोध करणार? त्यांनी भाजपच्या जीवावर मोठे झाले, आता भाजपला विरोध करायला शोभा बनशेट्टी. हे असं राहणारच म्हणलं तर तुतारीच आहे. मनात तुतारी वाजा लागली आहे का सगळ्यांचे? सर्वात महत्वाचा जातीवाद सर्वात महत्वाचा. अच्छा, जातीवाद भिनवला जात आहे का? मग त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? थांबवलं पाहिजे म्हणून तर कोटेला निवडून द्यायचं. महेश अण्णा कोटे जिंकतील? हा जिंकला. आझादी बचाव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या सोलापूर शहरातील शहर उत्तर विधानसभा क्षेत्र असलेल्या भवानीपेठ या परिसरामध्ये उभा आहे. भवानीपेठ मधल्या खरं तर विजयकुमार देशमुख जे 4 वेळेचे आमदार या शहर उत्तरचे राहिलेले आहेत, त्यांचा गड किल्ला मानलं जातं. या परिसरात त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा असल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे. तर शहर उत्तर मध्ये सध्या नेमकं कोणाची हवा आहे, कोण यंदा आमदार म्हणून बाजी मारेल? 5व्यांदा विजयकुमार देशमुख हॅट्रिक करतात का, की महेश अण्णा कोटेंची एंट्री या मैदानात होते? ते आपण लोकांच्या मनातून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, काय नाव आहे? माझं नाव गणेश सर्वोदय. शहर उत्तर मध्ये मतदान असतं तुमचं? शहर उत्तर मध्ये मतदान असतं काय आपलं. कोणाची हवा आहे या परिसरामध्ये? या परिसरामध्ये आता आम्ही टाकलो ह्यांना मत पहिलंय विजय देशमुख. विजय देशमुखला टाकलो. आता काय कामं केले नाही ते. आता या बारीला आम्ही सगळे ठरवलोय की आमचं समाज ठरवलंय की आम्ही महेश अण्णाला निवडून आणू शकणार. का असं का? विजय देशमुख तर 4 वेळा 20 वर्ष आमदार राहिलेले आहेत. कसं माहितीये का, कामं या भागात आमचे झाले नाहीत. काय अपेक्षा होती काम? काय अपेक्षा म्हणजे आमचे शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरचं बी काम राहिलेलं आहे. तसंच ड्रेनेज लाईन राहिलेले आहेत, काय गोष्टी राहिलेल्या आहेत. ती म्हणजे आमदार निधीची भरपूर कामं राहिलेत, ती कामं झाली नाहीत. नाही, काम काहीच झाले नाही. ते तुम्ही कधी गेलात का काम घेऊन त्यांच्याकडे? आम्ही मोप वेळा गेलो, मात्र काय काम झालं नाही कुणाच्या हातून. या वेळेला आम्ही महेश अण्णाला निवडून आणणार 100%. म्हणजे परिवर्तन हवं यंदा तुम्हाला? हा परिवर्तन हवा. ओके. अण्णा येतील का जिंकून? आमची नक्की आमची सगळ्याची भावना आहे की अण्णा येणारच. आम्हाला माहिती आमदार म्हणून पाहिजे, आमदार पाहिजेलच अण्णा, महेश अण्णा. मला सांगा, महेश अण्णा कोटे कितपत यशस्वी ठरतील आमदार होण्यासाठी यंदा? एक मिनिट, तुम्ही पण या. तुम्हाला यावेळेस सामना जरा अटीकटीचा राहणार. बर, जे पण राहणार, अण्णाला पण मानणारा वर्ग आहे, बरोबर. मालकाला पण मानणारा वर्ग आहे. दोघांचे पण कार्यकर्ते जोरात कामं करायला. हो, काय यावेळेस काटकी टक्कर आहे, 50-50% आहे. या पुढे आपण काय बोलू त्या शकत? 50-50 मध्ये एक कोणीतरी 51 आणि कोणतरी 49 होईल, काय वाटतंय? होईल शकतंय की हा. जनतेवर ठरणार आहे. जनतेचं प्रत्येकाचं इच्छा वेगवेगळ्या आहे. कुणाच्या मनात कुठलं कोण नाराजगी आहे, कोण कामाच्या बाबतीत आहे, मतदान मधनं दिसून येईल. ते कुठले दिसून येईल आपल्याला. 23 तारखेला कळेलच. काय सांगाल? शिवसेना शिंदे एकनाथ गटाचे कार्यकर्ते आहेत. बरोबर. काय हवं आहे? विजयकुमार देशमुख. विजयकुमार देशमुख 5व्यांदा 5,000-10,000च्या लीडने येतील. एवढं कमी लीड? मागच्या वेळेला जास्त होतं. जास्त येईल. आता काटेकी टक्कर आहे. त्याच्यातून विजयकुमार मालक देशमुख 100% येणार. महेश अण्णाचं त्यांच्यासोबत होते. शहर उत्तरला महेश अण्णाचं काम काय ते सांगावं. नाही, शहर उत्तरला महेश अण्णाचं काम काय ते सांगावं. आता गेल्याच वर्षी 2-3 कोटी रुपयाचे रस्त्याचे ड्रेनेजचे काम देशमुख मालकाने केलेलं आहे. ते म्हणतात की ते आता त्यांना दिसायला लागलं, ते समोर सांगा. घेऊन गेलेले काम केले नाहीत. 2 ते 3 कोटी रुपयाचे देशमुख मालक या रोडला आमच्या संजय भाऊ सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली काम झालेलं आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं. देशमुख मालकांनी स्वतःहून ड्रेनेज लाईन. तुमच्याच काही लोकांमधून गटबाजी होऊन होणार. आता पक्ष प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत. अण्णाचा सोडा, अण्णाचं काय निवंत आहेत घरी. अण्णा बनशेट्टी पण आहेत. शोभा बनशेट्टीचा काय विरोध करणार? त्यांनी भाजपच्या जीवावर मोठे झालेत, आता भाजपला विरोध करायला शोभा बनशेट्टी. हे असं राहणारच. 100% मालक येतील निवडून. 100% मालक येणार. थोडक्या मताने काय येणार? पहिलं लीड नाही आलं ते 60,000च्या, आता 10-15 हजारच्या का लीडने मालक येणार. 100% तगडा आहे, चांगला आहे, स्वभाव चांगला आहे मालकाचा, 1 नंबर स्वभावाचा.
सर काय वाटतं तुम्ही युवा तरुण पिढी म्हणून तुम्हाला आमदार म्हणून निवडताना काय पाहता हो तुम्ही? जातीय समीकरण पाहता का की पक्ष पाहता की व्यक्ती पाहता? आम्हाला व्यक्ती पाहिजे, काम करणारा व्यक्ती पाहिजे आम्हाला. बरोबर. हा. आम्हाला कुठं काय ना कुठला का व्यक्ती ना आम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण का आमच्या इकडल्या भागामध्ये कोणीही काम केलेलं नाही. हा. काम केले असतील बाकी जगे, बरं. आमच्या तर या एरियामध्ये इकडल्या ज्या पट्ट्यामध्ये आहे ना, आम्हाला इकडे कोणीही काम केलं नाही. कुठला नगरसेवक आहे ना कोण करायना, आमच्याकडे कोणीही डोकून बघितलेलं नाही. आमच्याकडे समस्या असेल गटरीची, चेंबर. दाराम समजगी. तुमचं मतदान कुठे आहे? शहर उत्तर मध्ये आहे का? हा सर उत्तर मध्ये मला सांगा शहर उत्तर मध्ये कोणाची हवा चालू आहे? पारडं कोणाचं जड आहे? सगळं चांगले हा? सगळे चांगलेच आहेत. तरी कोण तर कोणाचं नाही तर कोणतरी पारडं जड असेल. ज्याला जास्त निवड येईल त्याला येणार विजयकुमार देशमुख आहेत विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आहेत आणि महेश कोटे आहेत महेश कोटे शोभा बनशेट्टी आहेत. आहेत तिघ जण काय वाटतं या तिघांमध्ये बाजी कोण मारेल? आहेत. भाजपचं मारा अजून काय झालं? माझ्या पुन्हा एकदा पाचव्यांदा आमदार पाचव्यांदा आमदार विजय होणारच. मालक पाचव्यांदा आमदार होणार काय असं वाटतंय? नाही काय नाही त्यांचे कार्यक्रम चांगले आहेत त्यांचे. कार्य चांगलं आहे. म्हणजे तुमच्याकडे इथं कॅन्टीनवर लोक वगैरे येतात, कशी चर्चा येतात? नाही तेवढं निवडणुकीला घेऊन चर्चा असते ना? निवडणूक सगळ्या चर्चा करतात. चाय पे चर्चा चाय पे चर्चा. होत राहते ना? हो म्हणजे एकंदरीत पाहता विजय मालकाचं आहे वर्चस्व जास्त आहे हा? हो जिंकतील असं वाटतंय? जिंकतील. तुतारे महेश कोटे. तुतारी वाजणार आहे का पुन्हा कमळ फुलणार नाही, आहे? नाही. काय वाटतंय? तुतारे वाजणार तुतारे. तुतारी वाजणार हा, आहे? हा. काय हो यंदा काय असं कारण काय बदल काम नाही केलं. हा? बीजेपीच्या माणसाने कामं केली नाहीत कामं त्याच्यामुळे. केली नाहीत. हा. पण 20 वर्ष आमदार राहिलेत ना, 20 वर्षात एखादं पण काम झालं नाही महत्वाचं? एखादं बी काम झालं नाही महत्वाचं आणि त्यात सर्वात महत्वाचा जातीवाद सर्वात महत्वाचा. अच्छा. हा जातीवाद भिनवला जात आहे हा का? हा मग त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? थांबवलं पाहिजे म्हणून तर कोटेला निवडून द्यायचं. महेश अण्णा कोटे हा हा जिंकतील? हा जिंकतील. हा. आमदार बनण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होईल पूर्ण ना? होणार. हा? हा ठीक आहे. तुतारी वाजणार म्हणतात ते. हा चेंबरची आजपर्यंत चेंबर जर काढायचं लागलं ना कुणाला तर पैसे देऊन आम्हाला काढावं लागते. हा. आज आमच्या भागामध्ये कुणी लक्ष दिलेलं नाही. म्हणजे आमदार निधीची कामं झाली नाही. नाही इकडे आमच्या तर भागात झाली ना, बाकी काय भागात झाले असतील हा. तर आमच्या या भागामध्ये अजिबात कामं झालेली नाही. आम्ही जे माणूस काम करेल त्याला आम्ही निवडून देऊ शकतो. म्हणजे आमदार कोणी का होई दे, जनतेच्या कामं करणारा माणूस पाहिजे आम्हाला, माणूस माणूस पाहिजे आम्हाला काम करणार. आम्ही त्याच्या जवळ जर ऑफिसला गेलो हा. तर आमचे कामं असे तटले ते त्यांनी तात्काळित लक्ष घालून त्या भागामध्ये येऊन बघण्यासारखा आम्हाला असा नेता पाहिजे. मग आता ह्या दोन नेत्यांमध्ये प्रामुख्याने कोणाकडे पाहता तुम्ही? आम्ही सांगू शकत नाही त्या गोष्टी. आमच्या मनाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू शकणार. मतदान करताना तुम्ही ते हा नाही ह्या गोष्टी आम्ही सांगू शकत नाही का आम्हाला मतदान करू शकतो, कारण का योग्य उमेदवार योग्य आम्हाला हे पाहिजे. हा 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 उमेदवार चांगला पाहिजे. पाहिजे आणि आमदार आहे काम ते करणार. जनतेची कामं त्यांच्या करणार. ऑफिस पेशन गेल्यानंतर आहे ना एक झटक्यामध्ये त्या गोष्टी आहे ना मांडून घेऊन आहे ना काम करणारा आम्हाला हे जातीपातीचं पाहिजे. राजकारण नको. नकोय आम्हाला ते नको. पक्ष जातीपातीचं नको. काय नको, व्यक्ती बघणार. व्यक्ती बघणार आम्ही. ठीक. काम करणार महत्वाचं आहे आम्हाला. हा, हा, हा. इथं काही तरुण पिढी सुद्धा आहे, तरुण मुलं आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. या सर, या इकडे या. नाही या या या. काय काय हवा इथं? कोणाची हवा आहे बेटा? जास्तीत जास्त इथं महेश कोटेची हवा आहे. महेश अण्णा कोटे. काय असं वाटतंय महेश अण्णांच्या हवा आहे? त्यांची स्वभावामुळं त्यांचं कारस्थान काम गरीबाच्या लोकांसाठी येते जाते. कसं स्वभाव आहे? स्वभाव चांगला आहे मग काय करता मालक इकडे येतच नाही, काय करतच नाही इकडं. कधी आले नाही ते आपण? कधी या रोकाला आलं नाही. तिथं कचरा पडता एवढा समोर दिसतंय तुमच्या नजरेसमोर. खाली इकडे म्हशी ते बांधते ती करते कचरा गटर येते कोण साफ करायला येते ती आल्यावर तर बोलल्यावर येते ती. अच्छा. हा फक्त सुरेश अण्णाला बोलल्यावर ते सुरेश अण्णा पाठवून देता इकडे. मग तुम्हाला यंदा परिवर्तन हवंय का? आम्हाला हेच पाहिजे महेश अण्णा. महेश अण्णा कोटे. तुतारी वाजेल वाटतंय? यावरनं वाजणारच. सोलापुरात वाजणारच आहे यावरनं. बघा की. अच्छा. हा सोलापुरात वाजणार. राज्यात कोणाची सत्ता यावी असं वाटतंय? महाविकास आघाडी, महायुती? वरच्या साईडला आहेत भाजपची सत्ता वरची चांगलीच आहे. हा. खालची जरा सत्ता आहे आपल्या काँग्रेसची आहे आपल्या ह्याची तुतारीची यावरनं येणारच. महेश अण्णा थोडक्यात पाहिजे. हा पाहिजे सोलापूरला आमच्या. ठीक आहे. महेश अण्णा पाहिजे असं म्हणतात त्यांनी. मला सांगा तुम्हाला कोण यावं असं वाटतंय? आता दोन्ही विकास एकच आहे ते. आता जर म्हणलं तर नाही, तरुण युवा वर्ग आहे तुमच्यासाठी. शिक्षण किती झालेलं आहे? माझं आता 12वी झालेलं आहे. 12वी झालेलं आहे. 12वी झाल्यानंतर तुमची अपेक्षा सुद्धा असेल नोकरी मिळावं, कुठेतरी काम मिळावं, रोजगार मिळावं. नोकरी तर सगळ्यांना अपेक्षा हा. आहे, परंतु नोकरीची अपेक्षा आहे म्हणलं तर पण त्या इथं कंपनी वगैरे आणावं करावं या एवढं 20 वर्षापासून. महेश अण्णा कोटे म्हणतात की मी IT पार्क आणतो, उद्योगधंदे आणतो, रोजगार निर्मिती आता करतो. सगळेजण निधी देतो म्हणते, आणतो म्हणते. हा. एक जण तर निधी आणावं एवढ्या वर्षातनं, हा. 20 वर्षातनं तिने पण आणले नाही ते. हा. आणि हिने पण आणलं. आता काय शक्य ते सांगू शकत नाही. हा. आता आणल्यावरच हिंदा निवडून आणलं तर आता हिंच्या पूर्ण आहे की
ह्याने विचार करायला पाहिजे यंग पिढ्यांची काय आहे अपेक्षा, कसं आहे शिक्षणाची. मग तुम्ही आता या निवडणुकीला काय विचार करताय? विजयकुमार देशमुख की महेश अण्णा कोटे? आता दोन्ही पैकी आता मी तर आता दोन्ही एकच हिस्सा म्हणून दिसायला लागले ते 50-50% परंतु सांगल्याचे विषय म्हणलं तर तुतारीच आहे तुतारी थोडस मनात तुतारी वाजा लागली का सगळ्यांचे. थोडस बदल करून बघताय तुम्ही? हा, सगळ्यांना- यांना संधी देऊन पाहायचं असं वाटतंय? हो एकदम. आता ह्यावेळेस तर संधी देऊन पाहावं म्हणून सगळ्यांना. महेश अण्णांना संधी द्यायचं असं म्हणतायत ते, तुम्हाला काय वाटतंय? महेश अण्णा यायला पाहिजे. हा. काय असं वाटतंय? असं काय वाटतं महेश अण्णा चांगले स्वभाव. आम्ही सारखं येणं जाणं करतो महेश अण्णाकडे. भेटतात का कधी महेश अण्णा तुम्हाला? भेटते असं त्यांच्या ऑफिसला जातो. संभाषण कसं आहे त्यांचं कार्यकर्त्यांसोबत, एक सामान्य नंबर आहे. माणसांसोबत? एक नंबर आहे. हा. महेश अण्णा त्यांचं इलेक्शन एक नंबर आहे. सगळी जागींना असं नाही म्हणून नाही आहे. महेश अण्णा निवडून आणण्याची शक्यता आहे. तरी आम्ही जे कार्यकर्ते आहेत महेश अण्णाचे तेवढ्या जणांनी आम्ही जे काय आमच्या महेश अण्णांची तुतारी वाजणार. काही लोक म्हणतात की विजयकुमार देशमुखांना आम्ही पुन्हा एकदा 5व्यांदा संधी देणार आहोत असंही म्हणणारे वर्ग आहे. काय सांगाल, कोणाची हवा आहे शहर उत्तर मध्ये सर? तुतारी महेश अण्णा कोटे. काय असं वाटतंय महेश अण्णा कोटे तुतारी वाजवतील म्हणून? एक त्यांच्या डोळ्यासमोर एक चांगलं विजन त्यांनी ठेवलेलं आहे. काय विजन ठेवलंय? IT पार्कचं असेल आणि ते आमदार झाल्यानंतर आमची आशा आहे की ते अनेक उद्योगधंदे या सोलापूर शहरामध्ये आणून त्या शहराचा सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतील. 4 वेळा म्हणजे 20 वर्ष हा काय कमी कालावधी नाहीये. पालकमंत्री पद होतं, विविध मंत्री पदावर होते विजयकुमार देशमुख. त्यांच्याकडून अपेक्षा भंग झालाय का नक्कीच झालेले सामान्य आहे. लोकांचं? नक्कीच अपेक्षा भंग झाल्या. आपण पाहिलं असेल 20 वर्षामध्ये तर या सोलापूर शहर उत्तर मध्ये 20 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं एक ठोस काम त्यांनी केलेलं नाही. एखादा या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये एवढी ट्रॅफिकची समस्या आहे, एखादा ब्रिज आणलेला नाही किंवा या रिंग रोड साठी प्रयत्न सुद्धा साधा केलेला नाही. आणि सर्वात प्रामुख्याने जो मुद्दा आहे या सोलापूर शहर उत्तर मध्ये झोपडपट्टी व मागा गोरगरीब वर्ग भरपूर प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी एखादा उद्योगधंदा आणण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी साधा केलेला नाही. अच्छा, उद्योगधंदे आणतील महेश अण्णा कोटे असं वाटतंय जर आमदार झाले तर? 100% आणतील की आता IT पार्कचं सगळे प्रस्ताव केलेच आहेत त्यांनी. काय म्हणता तुम्ही? आश्वासनाचे नुसते IT पार्क आणतो म्हणून महेश अण्णाने आता 2 वर्ष झाले उद्घाटन होऊन काहीच नाही, तिथं एक काम नाही. मग नुसतं आश्वासन दिले ते इलेक्शनच्या तोंडासमोर. म्हणतात की उड्डाण पूल आणतो म्हणून उडान पुलाचा यांच्याच विरोध केलेत लोक. कोण लोक विरोध केले? इथलेच लोक विरोध केले, स्थानिक लोक. उडान पूल नको. आपण पाहिलं असेल उड्डाण पूलचं 3 वेळा उद्घाटन झालेलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्व सोलापूर शहरातल्या जनतेला माहित आहे 3 वेळा उद्घाटन झालेलं आहे. आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षी मित्रनगर दैठनेर तिथल्या लोकांनी आहे ना भव्य मोर्चा मार्केट यार्डात काढला होता ऍक्सिडेंट व्हायला म्हणून. आता काढून 1.5 वर्ष झालं, त्याच्यावर कोणत्याही प्रत्युत्तर या स्थानिक आमदारांनी दिलेलं नाही नाही. हो, उड्डाण पुलाला 60 वर्षाखाली उड्डाण पुलाला लोकांच्या अडचणी जात. आज पातूर उडान पूलचं नाव कधी सोलापूरला होतं का? शिंदे साहेब 60 वर्ष होते इथं. BJP सरकार आल्यामुळे थोडं नाव तरी आलं, उडान पूल यायला लागलंय म्हणून. देशमुखांनी उद्योगधंदे आणलेत का? उद्योगधंद्याचं नाही, काम चांगलं आहे मालकाचं. तरी याच्या पुढे आणतील त्यांनी. रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न रोजगार केला. तरी आहे, वर्ण 4 वर्ष झाले. रोजगार तरी चालूच राहणार. कसं उद्योगधंदेच नाही तर कसं चालणार? उद्योगधंद्याचं नाही, त्याच्यात काय. काहीच उद्योगधंदे आतापर्यंत आणले नाहीत. मालक आतापर्यंत आणले नाहीत कुठले उद्योगधंदे. आणेल तरी आता या बारीला अण्णाच आणेल. उद्योगधंदे आणले का सांगा यांना सोलापूरला. आता या वेळेला अण्णा निवडून आले तरी उद्योगधंदे सगळेच आणतील अण्णा 100%. 100% बघणार. त्यांच्याकडून अपेक्षा भंग झालं तर काय करायचं? ते आम्ही परत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू. मग परत 5 वर्षांनी आहे. होणारच नाही अपेक्षा सतत भंग. परिवर्तन हवंय असं वाटतंय. एकेकाला 15-15, 20-20 वर्ष आमदार बरोबर आहे. 20 वर्ष का त्यांना काय सोलापूर शहर उत्तर का विकत घेतलेला आहे का? हा. प्रत्येकाला वेगळ्या संधी दिली पाहिजे ना. आणि आपल्या या उत्तर मधल्या नागरिकांना एक समजदार नागरिक आहेत, या प्रत्येकाने नागरिकांनी विचार केला पाहिजे की सोलापूर शहर उत्तरचा यावेळेस नक्कीच परिवर्तन झालेलं पाहिजे. परिवर्तनाची लाट आहे असं वाटतंय का? परिवर्तनाची लाट नाही. हा? म्हणजे बदल 20 वर्ष झालं विजयकुमार देशमुख आमदार आहेत. आता परिवर्तन करून विजय देशमुखांऐवजी महेश अण्णा कोटेंना आमदार करायचे. हा वारा कुठेतरी बदल घडताय का? म्हणजे आता वारा युवा वाढतोय पिढी आता सध्याला सांगू शकतो की महेश अण्णाच्या पूर्ण माग आहे युवा पिढी. का? आता लागली पूर्ण युवा पिढी, कारण का त्या अण्णाचे थोडं स्वप्न आहे हा. का युवा पिढीला पुढे नेण्यासारखं स्वप्न आहे
ते 100% होईल मला थोडंफार वाटतंय. तर अण्णा या देशमुख मालकांनी थोडं जर काम केलं असं युवा पिढीसाठी थोडा लक्ष फार दिलं असतं ना, त्या गोष्टीचा काहीतरी विचार केले असते युवा पिढी या गोष्टीवरून. हा आपला भारतीय जनता पार्टीचा म्हणतात नाही यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. तर आमच्या या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं तर इथं बजरंग बलीची मूर्ती मोठी उभारलेली आहे. तर ते 1.5 वर्ष झालं गल्लीपासून दिल्लीपर्यंत हिंदुत्वाचा जे अजेंडा घेऊन मिरवणारे आहेत ना, तर हा आजपर्यंत हा विषय का पेंडिंग ठेवला यांनी? काय पेंडिंग आहे? कागदोपत्री असतील, निधीचा अभाव असेल, महेश अण्णांनी निधी दिलेला निधी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. हा. तर तुम्ही कशाचा हिंदुत्व सांगता लोकांना? हिंदुत्वाचा मुद्दा, जातीपातीचं राजकारण हे कितपत यशस्वी ठरतंय भाजपाला? जातीपातीला यावेळेस लोक थारा नाही, अजिबात नाही. अजिबात नसणार. लोक शहाणे झालेले आहेत. उगाच जातीय दोन समाजात तेढ निर्माण करायचं, हिंदुत्वाला युवकांना भडकावायचं, हेच प्रयत्न चालू आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं 100% वाटतंय का? थांबलं पाहिजे. सर्व भागामध्ये सर्व जाती धर्माचे गुण्यागोविंदाने लोक राहत असताना जाणून बुजून काहीतरी हिंदुत्व, मुस्लिम, दलित असे काही वाद पेटवायचे आणि त्याच्यामुळे जनतेची माती होऊ लागली. जाती- जातीपात करून सगळ्या गोष्टी करून जनतेची आणि कार्यकर्त्याची माती होऊन लागली याच्यामध्ये. हा तुम्ही करायला राजकारणावरती मात्र यंग पिढी आहे, त्यांची वाट उडवायला. भविष्यात त्यांचा विचार कोणी केला? आता तुम्ही इलेक्शन असोच तर त्यांना गोडीने सगळ्या गोष्टी करचाल. भविष्यात त्यांचं इलेक्शन झाल्यानंतर त्यांना कोण कुत्र बी किंमत देत नाही. तुम्ही हे विचार करता तुम्ही. आज भविष्यात त्या कार्यकर्ते जे धट्टीने पूर्ण असं तुमच्यासाठी काही गोष्टी करते ती रात्र दिवस तुमच्यासाठी मेहनत करते ती तुम्हाला निवडून आणण्यासाठी. भविष्यात निवडणूक झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याचा कोण विचार करते? कोण विचार करू शकत नाही. झालं निवडून आलं, एकदा संपलं, झालं, हेच विषय आहे त्यांचा. म्हणजे याचा अर्थ माती काय माहिती का, जातीपातीचं जातीपातीचं धार्मिक विचार हे करून सगळं कान भरून सगळ्या गोष्टी होत चालल्या त्याच्या. हा आता कुठेतरी विकासाचे कामं व्हायला पाहिजे. विकासाचं राजकारण आम्ही व्हायला पाहिजे. विकासासाठी आज युवा पिढी जी हिंडते ना, काही गोष्टी विकासाच्या कामासाठी, काही मुलं आहेत ती त्यांना नोकऱ्या नाही, जॉब नाहीत, काही नाही ती त्यांच्यासाठी काही गोष्टी व्हाव्या हे पोरं त्यासाठी धडपड करावं लागले ती. 20 वर्षापूर्वी या परिसरात पाण्याचा जो प्रश्न होता ना, या भागातील नागरिक सर्व पाणी आणण्यासाठी पाणी गिरणी इकडे पाठीमागे येत होते. महेश अण्णांनी पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी मध्यवस्ती परिसरात दिली. केलेली आहे. या भागातील नागरिक पाणी भरपूर आहे, त्याची परतफेड आमच्या भागातील नागरिक महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहून नक्कीच करणार आहे. मागे बडो नाही हे आम्ही प्रतिक्रिया घेताना लोकांना असं वाटू नये की मुद्दाम महेश अण्णांची लोक गोळा तर दुहेरी काय पाईपलाईन केलं त्यांनी? टाकलेलीच आहे मालकानी. ते- दुष्काळ पहिल्यापासूनच दुष्काळ सोलापूरला शिंदे साहेबांनी आणलेला दुष्काळ आहे. शिंदे साहेबांनी आणलेला दुष्काळ 60 वर्ष काय केलं? एक उद्योगधंदे आणले का सोलापूरला? भरल्यानंतर सोलापूरला एक उद्योगधंदे आणलेत का सांगा? केंद्रात मंत्री, राज्यात मंत्री, दोन वेळा. एक मला सांगा, जो सध्या योगी मोदी किंवा कुणी जे इथं येतात आणि त्यांनी एक भाषण मध्ये आपल्याला सांगतात की बट्टे घे तो कट्टे घे. काय अर्थ बटणं म्हणजे काय नेमकं? कसं बटले म्हणजे वाटणी झाली तर कटले? हिंदूची डिवायडेशन होत चाललंय. बटेंगे तो कटेंगे. कसं काय लोक ढोल ताप्याला बळी पडालेत पैशाच्या ह्याच्यात म्हणजे त्याच्या. काय आणि कटिंग म्हणजे काय नेमकं सांगा की थोडस. बटेंगे तो कटेंगे काय ते त्यांना योगी ते बोलतात, तुम्हाला माहित नाहीये का त्याचा अर्थ? बटेंगे तो हे बटेंगे कटेंगे असे हे ब्रीद वाक्य त्यांनी तयार केलेले आहे. ते उत्तर बाकीच्या काय अर्थ राज्यामधले होतोय? काय अर्थ नेमकं होतो? काय नाही, त्यांनी हिंदू आमच्यासारख्या युवकांना हा भडकवण्याचा याचा एक प्रयत्न आहे. बटेंगे म्हणजे आपण एक वेगवेगळं झालो तर इतर जातीचे लोक आपल्याला अन्याय करतील असा गैरसमज पसरवण्याचा येतो आहे. पण अशाला अजिबात भूल तापाला बळी पडणार नाही जनता. एकंदरीत पाहता शहर उत्तरचा हा भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसराच्या पलीकडचा आणि मडकी वस्ती परिसर, रूपाभवानी परिसरचे इथले हे सगळे लोक आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर असं दिसतंय जातीपातीचं राजकारण कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीने सोलापूर शहर वाढलं पाहिजे, भरभराट व्हायला पाहिजे आणि युवकांना रोजगार देणारा उमेदवार एकंदरीत पाहता आम्ही निवडून देऊ असं एकंदरीत या लोकांची प्रतिक्रियावरून आपल्याला दिसून येत आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला कळेल की शहर उत्तर मधून कोण बाजी मारली आहे. विजयकुमार देशमुख 5व्यांदा आमदार होतात का, की पहिल्यांदाच निवडणूक मध्ये यशस्वी होऊन महेश अण्णा कोटे हे आमदार होतात आणि त्यांनी जे स्वप्न साकारलेलं आहे सोलापूर शहरातल्या लोकांना IT पार्क असो किंवा इतर उद्योग देऊन इथल्या लोकांना खास करून तरुणांना रोजगार देण्याचं जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करतात का हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. आझादी बचाव न्यूज साठी इम्रान सगरी, सोलापूर.